त्याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून यापूर्वी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फार सविस्तर दिलेली आहेत, पण तरी सुद्धा मला आवर्जून सांगायचंय, 6/11/2024 ला एकाच कुटुंबातल्या नंदेची भाऊजाईच्या विरोधात आणि भाऊजाईची नंदेच्या विरोधात तक्रार ही आयोगाला आली होती. 7 तारखेला आम्ही त्या दोन्ही तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन म्हणजे बावधन पोलीस स्टेशनला पाठवल्या. त्याच्यावरती FIR दाखल झाल्या आणि मी यापूर्वी मनोगतामध्ये सांगितलं की आयोगाची भूमिका असते आणि माझ्या अगोदर पोलीस उपायुक्तांनी देखील सांगितलं की कोणत्याही कुटुंबाची तक्रार आली तर ती सामोपचाराने समुपदेशाने मिटवणं याकडे आमचा कल असतो, कारण की कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब एकत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये समेट घडवून आणणं, कुटुंबाची चर्चा करणं, संवाद घडवून आणणं, त्यांच्यामधले गैरसमज दूर करणं, यासाठी खऱ्या अर्थानं कायद्याच्या तरतुदीमधले 3 काउन्सिलिंग होणं हे फार गरजेचं असतं आणि हा नियमावली पद्धतीने हे भरोसाचे काम करत असतं. त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून झाला होता. पण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करत असताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र पाठवून यामध्ये दिरंगाई कोणामुळे झाली याची चौकशी व्हावी असं पत्र हे मुख्यमंत्री महोदयांना दिलं.